नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक चांगली मूवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तुलनेने निफ्टीमध्ये चांगली मूवमेंट होती बँक निफ्टीच्या. आणि पुन्हा एकदा एक्सपायरी इंडेक्स जो आहे म्हणजेच आजच्या केसमध्ये होता फिन निफ्टी, तर फिन निफ्टीमध्ये कोणतीही मूवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. अगदी शेवटी तर त्याच छोट्याशा रेंजमध्ये कामकाज झालं आणि 650च्या आसपास क्लोजिंग फिन निफ्टीमध्ये पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसापासून हे खूप वेळा सांगून झालेलं आहे की एक्सपायरी इंडेक्सला बऱ्या प्रमाणामध्ये मॅनेज केलं जातं म्हणा, किंवा इंडेक्स त्याच एका छोट्याशा रेंजमध्येच टाईमपास करून क्लोज होते आणि तसंच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता आज जे कामकाज झालेलं आहे त्यानुसार उद्यासाठी काय व्ह्यू असू शकतो आपला निफ्टी आणि बँक निफ्टीवरती. उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारच्या संधी आहेत ते पाहूयात. त्या अगोदर एक महत्त्वाची जी न्यूज आहे म्हणजे अमेरिकेमधून जे येते की कमला हॅरिस ज्या आहेत ना, त्या आता डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवरती टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे तिकडे असतं बरंच अगोदर डिबेट वगैरे असतात आणि त्यामधून ओपिनियन पोल वगैरे येतात ना, आपल्याकडे असतं ते ओपिनियन पोलचं, पण त्यांची सिस्टम थोडी वेगळी आहे. बायडन जोपर्यंत होते रेसमध्ये तोपर्यंत ट्रम्प जिंकून येतील असंच चित्र होतं, पण सध्याला ते चित्र काहीसं बदलताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचा काही इम्पॅक्ट असू शकतो आणि इन्फ्लेशन डेटा, जॉब डेटा जे आहेत त्यानुसार आता रेट कटवरती काय इम्पॅक्ट होतो आहे हेही पाहायला मिळू शकतं. तर त्या एक दोन न्यूज आहेत ज्याला आपण रिॲक्ट करू शकतो. बाकी टेक्निकली पाहायचं झालं जर काल आपण काय चर्चा केलेली होती की जोपर्यंत 24,920च्या वरती आहोत, अगदीच 860 म्हणजे गॅप अप ओपन होते तर आपण 960, 920 या लेवल 940 असेल मध्ये, तर या लेवल काय करणार आहोत, बाय ऑन डिप्ससाठी यूज करणार आहोत. आणि जे फायनल टार्गेट होतं ते होतं 25,120 आणि अगदी तेच इथे आलेलं आहे. मार्केट एक चांगले गॅप अप ओपनिंग थोडं वेळ सेशन करून मार्केट क्लिअर कंटिन्युअस रेड कॅन्डल बनवत 940, 950च्या आसपास आलेला आहे. आणि इथून एक चांगली अपसाईड म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेही रिव्हर्सल ज्याला आपण म्हणतो ना ते पाहायला मिळालेलं नाही आहे. कंटिन्युअस मार्केट अपसाईडला गेलं आहे आणि ते टार्गेट जे आपण डिस्कस केलेलं होतं ते होतं 25,120. फक्त शेवटच्या हाफमध्ये म्हणजे शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. फक्त आता त्याचा उद्या काय असर होतं हे पाहणं गरजेचं असणार आहे. मग उद्या आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो. आत्ता आपण जिथे बंद आहोत अगदी क्लिअरली चार्टवरती जे दिसतंय ना, अपसाईड जर ट्रेड प्लॅन करायचा आहे 25,120 निघूद्यात बेस्ट ट्रेड असू शकतो अपसाईडला, जो की तुम्हाला 25,220 असेल आणि 25,280, 300 इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अगदी इथून जर ट्रेड प्लॅन करायचा आहे बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, फ्लॅट ओपनिंग मार्केट खाली येऊन आता ही जी लेवल आहे 940, 24,940, 960 हा 20 पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही काय करू शकता, इथून 100 पॉईंट जरी खाली आलं तरी काळजी करण्याचं कारण नाही आहे. बाय ऑन डिप्स इथे तुम्ही यूज करू शकता. मार्केट इथे येईल, एखादा डबल बॉटम असेल किंवा एखादा हॅमर बनवत असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन हायर हाय बनवत असेल तर बाईंगची सिच्युएशनच असणार आहे. त्या केसमध्ये तुम्ही जर इथे फॉर्मेशन बनते, लक्षात घ्या फॉर्मेशन बनणं खूप गरजेचं आहे, तर 920 हा 20 ते 25 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असेल. त्यानंतर जे डिस्कस केलेलं आहे 25,030, 25,040 हे पहिलं टार्गेट, 25,120 दुसरं टार्गेट आणि वरती जे टार्गेट आपण डिस्कस केलेले आहेत ते. आता दुसरी केस काय आहे, जर गॅपअप होते 150च्या आसपास इथे कुठेतरी गॅपअप होते ना, तर थोडं सावध राहायचं. एक तर मार्केट इथे येऊन 120ला येऊन सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं किंवा पुन्हा याच्या आतमध्ये आलं ना तर वाट पहा मार्केट काय करते. एक लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याचा डिसिजन घेऊयात. त्यानंतर खाली मग जर मार्केट गॅपअप होतं तर ही जी लेवल आहे 25,030, 25,040 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. कदाचित हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं किंवा हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. मग इथे पुटसाठी संधी बनणार आहे, पण ती थोडी रिस्की असणार आहे. त्याच्यामुळे ती आपण अवॉइड करणार आहोत की वरतून मार्केट खाली येते तर हे 50-60 पॉईंट आपण अवॉइड करणार आहे. मोठं गॅपअप होऊन जर 25,000च्या खाली मार्केट निघतं ना तर पुटची संधी आपण नक्की शोधणार आहोत. 25,040च्या खाली निघताना पुटची संधी शोधणार आहोत. 24,960 हे पहिलं टार्गेट असणार आहे. तिथून रिव्हर्सल आलं तर आपण पाहणार आहे, प्रॉफिट बुक करणार आहे, स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार आहे डाऊन साईडला. कारण का आता इथे आहे कंटिन्यूस आपल्याला सपोर्ट पाहायला मिळालेला आहे गेले 2-3 दिवस जर कामकाज पाहिलं तर. म्हणून आपण पुट साईडला आता थोडं कॉशियस राहणार आहोत. अपसाईडला आपल्या ज्या काही नॉर्मल क्वांटिटी असतात त्याने ट्रेड प्लॅन करणार आहोत. बाकी एक्स्ट्रा करण्याचा काहीही प्रयत्न करू नका. बेस्ट ट्रेड काय असू शकतो, फ्लॅट ओपन होऊन खाली येणं किंवा थोडंफार गॅप डाऊन. पुटपर्यंत 940, 960च्या खाली न जाता इथे कुठेही फ्लॅट ओपन होऊन खाली होतात किंवा गॅप डाऊन, मग इथून तुम्हाला बाईंगची चांगली संधी मिळू शकते. बाकी जर न्यूजचा काही इम्पॅक्ट असला तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही सापडली तर माझ्या मार्केट नावाने तुम्हाला सापडून जाईल, जॉईन करा. आजही आपण तिथे फिन निफ्टीचा ट्रेड घेतला होता. अगदी 5-6चं बाईंग, 5-6 की 6-7 बाईंग होतं. तिथून 11-12 जाताना पाहायला मिळाला आणि पुन्हा तेच एक्सपायरीचा इंडेक्स आहे पुन्हा खाली येऊन. आम्ही दुसरा जो घेतला होता ॲट द मनी तो अगदी 24-25 पासून 70-75 होताना पाहायला मिळालं. तिथे ॲट द मनी, इन द मनीला मिळून जातात पैसे, आउट ऑफ द मनीला थोडं अवघड होत आहे. तर ते आज आपल्याला तिथे पाहायला मिळालेलं आहे.
आहे. बाकी जर काही न्यूज वगैरे असतील किंवा चार्टवरती काही सेटअप बनत असेल तर आपण आपल्या चॅनलला शेअर करत असतो. आता बँक निफ्टी उद्या एक्सपायरी आहे. बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट लेवल आहे, तिथे जास्त डोकं चालवण्याचीही गरज नाही. वरती मार्क करून ठेवा 51,300 350 आणि डाऊन साईड मार्क करून ठेवा 51,000 ते 50,950. हा 400 पॉईंटचा जो झोन बनतोय ना, 300 ते 400 पॉईंटचा झोन, इथे काहीही करायचं नाही आहे. हां, जर अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, इथे एखादा शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. टार्गेट हे 400 पॉईंट, अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये 400 नाही घ्यायचं, तर 150 200 पॉईंटचे 2 टप्पे करणार आहात तुम्ही. तर या पद्धतीने अगदी सेम गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग इथे येते 950 51,000, इथे येऊन एखादा डबल बॉटम किंवा कोणतंही हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवत असेल तर बाईंग करा. टार्गेट हेच, म्हणजे या झोनला किंवा या रेंजला तुम्हाला प्ले करता येत असेल तर रेंज प्ले करा, अदरवाईज सोडून द्या. जसं 51,300 350 ब्रेक होते ना, बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करा. खूप मोठा टार्गेट येईल अशी शक्यता नाही आहे, पण जर 51,500च्या वरती 12-12.5पर्यंत मार्केट सस्टेन झालं तर मात्र एक चांगली मुवमेंट येऊ शकते. म्हणून याच्यावरती पहिलं टार्गेट हे 51,500 530 550 530 हे जे पहिलं टार्गेट आहेत ते, त्यानंतर 51,750 800 आणि फायनल टार्गेट 52,000चं तुम्ही घेऊन चालू शकता. डाऊन साईड जोपर्यंत 50,950 ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईड नाही. इथेही अपसाईड ब्रेक झाल्याच्यानंतर 150 पॉईंटचं टार्गेट आहे. सेम डाऊन साईडला 950 ब्रेक झालं तर 50,800 हेच एक महत्त्वाचं टार्गेट आपल्यासाठी आहे. 50,800 ब्रेक झालं तर 50,500पर्यंत सुद्धा आपल्याला प्रवास पाहायला मिळू शकतो. जास्त मोठी मुवमेंट दिसत नाही आहे. हां, जर या लेवल एक्स्ट्रीम लेवल ज्या आहेत ना त्या ब्रेक झाल्या तर अजून 250 ते 300 पॉईंट इमिजिएट बेसिसवरती आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो. डाऊन साईडला असेल फॉल पाहायला मिळेल. अपसाईड जर ब्रेक होती आहे, जी महत्त्वाची लेवल आहे की 51,800, तर त्याच्यावरती 250 ते 300 म्हणजे 52 100 52 150पर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो. एक्स्ट्रीम केसमधल्या या लेवल आहेत. हे जे शेवटचे 250 ते 300 पॉईंट आहेत ते एक्स्ट्रीम केसमध्ये तेही 2 नंतर जर मार्केट या लेवल ब्रेक करते आणि 5-10 मिनिटाची कॅन्डल वरती क्लोज किंवा खाली क्लोज देते तर आणि तरच ती मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याची सध्याला गरज नाही आहे. मार्केटने अगदी चांगलं रिव्हर्सल, म्हणजे जिथे बेरिश फॉर्मेशन बनलं होतं निफ्टीमध्ये किंवा क्रॅश झालं होतं, सगळीकडे बेरिश वातावरण पसरलं होतं, त्यानंतर 1 किंवा 2च दिवसामध्ये ज्या कॅन्डल आपण डिस्कस केलेले होते की निफ्टीमध्ये आपल्याला जे फॉर्मेशन एक्सपेक्टेड होतं, या पद्धतीची कॅन्डल, या पद्धतीची आणि तर या पद्धतीने एक फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळालेलं आहे. फक्त आता याच्यावरती जसं क्लोजिंग येईल, म्हणजेच ती लेवल आहे 160, त्याच्यावरती क्लोजिंग आलं पुन्हा आपण आपली दिशेने जायला तयार होणार आहोत. म्हणून आत्ता सध्या तरी एक्स्ट्रा काही करू नका, छोटा मोठा प्रॉफिट घेत चला, स्टॉप लॉस ट्रेल करत चला. बाकी ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.